आठवा कार्यक्रम 4 कार्यक्रम मी
गणेश चौकामध्ये केले आणि चौथा कार्यक्रम इथे पूनम कोंडकेकर, पूनम आगरकर, साक्षी शिंदे आणि तेजल पवार. 7 वार आपल्याला सर्वांना माहिती आहे, 8वा वार पवार. भाई काय म्हणते भेंडी. अरे भेंडी नाही, तुझ्या बरोबर गाजर घालतोय. इथं 7वी 8वी वेळ फुकट नाही आलोय. आपलं असं नाही रातभर गेला ना आतमध्ये नाही गेला, आतमध्ये जाणारच, 100% जाणार. इथली ही जास्तीत जास्त मंडळी आहे. ही या जगन्नाथ बुवाला ऐकण्यासाठी आलेली आहे आणि तुला बघण्यासाठी आलेली आहे. पण तुझ्याकडे बघण्यासारखं पण काहीच नाही, ऐकण्यासारखं पण काहीच नाही. मंडळी मेकअप केलंय म्हणून तेजल गोतार, आणि मेकअप उतरली की तुम्हाला ही तेजल भुतार दिसेल. कार्यक्रम नक्कीच चांगला होणार, काही चिंता करण्याचं कारण नाही. या बोलीच्या रसिक जणांना काय पाहिजे हे मला माहिती आहे. माझी इथं 8वी वेळ आहे आणि 8वा कृष्ण अवतार असतो, माहिती आहे सर्वांना. त्या कृष्ण अवतारात कोणाला सोडत नाही, बरोबर ना. ही पुतना मावशी, त्या पुतना मावशीला बरोबर 8वा कृष्ण असणारच आहे आज. काय चिंता करण्याचं कारण नाही. मंडळी पहिले कार्यक्रमाकडे वळूया आणि हिच्या कसा गाजर घालायचा तोंडात घालू, काय चिंता करू नका. हिचं सगळं आपण काढणार आहोत आज. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आज बरोबर देतो टाकून, काय चिंता करू नको. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीतील जिल्हा रायगड तालुका श्रीवर्धन मुक्काम पोस्ट बोर्डी पंचायत येथे कार्यक्रमाप्रमाणे साजरा होणारा हा शिवशक्ती नवरात्रोत्सव मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने नवरात्रीचा सण आणि खरोखरच हे वर्ष सारे नाही, यादगार वर्ष आहे. या मंडळाला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. रौद्र महोत्सवी वर्ष आहे. या मंडळासाठी आता जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि खरोखरच या मंडळाने आम्हा दोन कलाकारांना इथे संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः या आयोजकांच्या प्रायोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. याला म्हणतात आवाज. ही काय मंडळी ही याच्यात जास्त आहे. कशात? याच्यात जास्त आहे. म्हणजे नाकात गाते हो, दुसरं काय समजू नका भरत. मुस्कारुढागमन इंद्रलोकी हे प्रभु. इंद्रचंद्र शरणाले ठरला स्वयंभू. विश्वकर्मा पूजित ते तुझ हे गौरी नंदना. नटराजा नटेश्वरा सुत हे गौरी नंदना. सुत हे गौरी नंदना.
रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदा माई प्रभू रामाची कौसल्या कृष्णाची देवकी आणि यशोदा माई माता पार्वती माझ्या गणाचे गुणगान गाय मारुती रायाला कर्मे माता अंजनीच्या पायी मारुती रायाला कर्मे माता अंजनीच्या पायी गुणवंत यशवंत कीर्तिवंत होण्याचा दिला आशीर्वाद अशीच होती आम्हा तीन लेकरांची माझी रमा गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण गुरु रमेश आहेत माझे ज्ञानाची खाण वसिष्ठ संदीपान द्रोणाचार्या परी मजसाठी आहेत महान गायनाचे दिले शिक्षण गायनाचे दिले शिक्षण मला घेऊनी प्रेमान भजनानी शक्ती तुऱ्यात गाजे कीर्ती माझी माय बाप आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वाद जोडून कर तुझी या समोर जोडून कर तुझी या समोर करीतो मी वंदना करीतो मी वंदना आळवितो यारणा हे देवा आळवितो यारणा मी तुझ शिवगौरी नंदना आळवितो यारणा मी तुझ शिवगौरी नंदना
चिंतामणी श्री गजानन महामाया भगवती सरस्वती जिल्हानगर तालुका सर्वजण अखंड कुडगाव अखंड तोरे अखंड शंभूराज घराण्याचा महादेव मानेकर गजानमाता राजकर्णी माऊली सहित खडगावकरांची माय काळंबा देवी तुझा चिंचबाई माटे तुझा आदरणीय एवढा इकडे लोक आहे इकडे भोईरकर असतील इकडे पायकोळी भाऊ असतील रत्नाकर पाटील असतील अनेक शाहीर वर्ग या आमच्या परिसरामध्ये आहे गणाकडे ओळू आणि गवळणीमध्ये काय उकडायची ते उकडायची काय टेन्शन घेऊ नका तुम्ही इथं रात्रभर राहायचं आता काय उपवासच आहे नवरात्रीचा सण आहे त्यामुळे उपवासच आहे अरे कधी राम कधी श्याम नाना रूप घेतलीस तूच दशावतार कधी राम कधी श्याम नाना रूपे घेतलीस तूच दशावतार तुझ अकार उकार मकार आणि ब्रह्मांड सांभाळी शिराहुनी निराकार अंबरानी धरती तव श्वास फिरती सामावले विश्व तुझ्याच उदरात सार अंबरानी धरती तव श्वास फिरती सामावले विश्व तुझ्याच उदरात सार काकुळकीच येऊन आळवितो मी तुझला यावे आता माझा
माझा करण्यास उधार. तुझं विण देवा शुभ कार्य कधी ना घडले, तुझं विण देवा शुभ कार्य कधी ना घडले, तुझ्या विना राहिले ते सारे चरडले. तुझं गोड रूप माझ्या नयनात जडले, देवा तुझे गोड रूप माझ्या नयनात जडले. आणि म्हणून बाप्पा गणराया तुझ्या दर्शनाला आज माझे पाऊल पडले. गौरी नंदना या होया, शिवनंदना या होया, दयाळा दयाळा दिन दयाळा दयाळा. गौरी नंदना या होया, शिवनंदना या होया. भक्ताना तारण्या यावे बाप्पा मोरया. दीन दयाळू गणराया, दीन दयाळू गणराया. ओ ओ
शक्तिदुराचा महत्वाचा गाभा म्हणजे गवळण, नाही का? आता घ्यायची जी साल्ट काढायला, बाई हाय पण मजबूत हो. नुसतीच मजा तू मारलीस र, सवय तुझी नाही तू सोडलीस र. पाहिजे वाटायला असून भागर तुझ्या ती घरची, असून भागर तुझ्या ती घरची, जात दुसऱ्याची चाटायला. अरे तुझ्यासारख्या जर चाटायला देणाऱ्या असल्या तो कोण नाही चाटणार? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं ठेवायचं वाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. तेजल, सर्व आपल्याला छक्के म्हणजे माहिती आहे. तुझी ज्याप्रमाणे दुसरी बारी असणार त्याप्रमाणे माझ्या दुसरी बारीची सुरुवात असणार, एवढं लक्षात ठेव. माझ्या बुवा शक्तिदुराचा बाप आहे, तुझी लायकीच नाही माझ्या समोर. शॉर्टकट मध्ये म्हणायचं झालं तर माझ्या पाठून आवाज येईल ह्याच्या तोंडातून येणार नाही. तिची लायकी आहे का? ही फक्त लेडीज आहे म्हणून हिला किंमत आहे, बाकी शून्य आहे ही. माझ्याकडे तिने कार्यक्रम घेत नाही तो मसनात जाऊ, मला काही लेणं देणं नाही घेतले तरी चालतील. माझं भजन क्षेत्र आहे आणि ईश्वर कृपेने 2-3 कार्यक्रम झाले तरी बंद झाले, पण कार्यक्रम करायचा होता तो दणक्यातच करायचा. शाळेत ती बोलते ना, भेंडी भेंडी नाही तुझ्या गाजर टाकेन बरोबर. जगन्नाथ बुवाला बोलतेस काय भेंडी? आमच्या एरियामध्ये येऊन तू म्याव म्याव करतेस. बाईने गवळण काय घेतली? असून भागर तुझ्या ती घरची, जातो दुसऱ्याची काटायला. बाई तुझ्या गवळणीला तोडाई. वाटलं होतं तू सुधारलीस ग, पण लाज शरम तू सारी सोडलीस ग. लाज शरम सोडणारी बाई आहे. तिचे छक्के म्हणजे दुसऱ्या बारीत काढीन, काही टेन्शन घेऊ नको. येतेच खुशाल भेटायला. तेजल तेजल तेजल, हे दही दूध लोणी ताक काय नाही, तेजल आहे. येतेच खुशाल भेटायला. तुझी ही मोठी घागर पाहून, घागर बघितली ना किती मोठी होती ही मोठी. आता पुरुष मंडळी, सर्व पुरुष मंडळीचं तर घागरीवरच लक्ष असणार हो. खरं सांगा, तेजलच्या बोलावर तुमचं लक्ष होतं का नाही? तेजलच्या बोलावर लक्ष होतं ना? याचा जोरदार आवाज येऊ दे. बोलावर हो, भरतो संत नका समजू. तुझी ही मोठी घागर पाहून, तेजल हा जगन्नाथ बुवा आहे. तुझी ही मोठी घागर पाहून मजा येते गरटायला. वाटलं होतं तू सुधारलीस ग, पण लाज शरम तू सारी सोडलीस ग. येतेच खुशाल भेटायला, येतेच खुशाल भेटायला. तुझी ही मोठी घागर पाहून, तुझी ही मोठी घागर पाहून मजा येते गरटायला. तुझी ही मोठी घागर पाहून मजा येते गरटायला. शांत असतो तेव्हा हिला मध्ये मध्ये टोकायला आवडत. मी जेव्हा शांत असतो तेव्हा हिला मध्ये मध्ये टोकायला आवडतं. मी देतो हिला आजादी,
मी देतो हिला आजादी, हिला मात्र रोखायला आवडतं. मी आपला शुद्ध शाकाहारी, हिला माझा बोंबील चोखायला आवडतं. मी शुद्ध शाकाहारी, आता कोणी म्हटल्यानंतर मी शुद्ध शाकाहारी, हिला माझा बोंबील चोखायला आवडतं. आणि हिला ज्या वेळेस वाकायला आवडतं, आणि हिला ज्या वेळेस वाकायला आवडतं, मलाही त्यावेळेस खुशी खुशीने ठोकायला आवडतं. खुशी खुशीने ठोकायला आवडतं. तुझं नि माझं प्रेम अगं जाणतात ग सारी लोक. तुझं नि माझं प्रेम अगं जाणतात ग सारी लोक. माझ्याशी प्रेमाने वाग जरा चालून. तुझी अवस्था पाहून आता मला ही पडलाय शोक. अगं खरं सांग बाई, अगं खरं सांग बाई, तुझ्या गहंडीचा तुने मोठा केलाय भोग. 16 सरून हिला लागलेत 17, ही जवानी ताली. तुझी नखरेल जवानी पाहून दशा या जीवाची झाली. उठते सकाळी लावते पावडर लाली. अगं ती गोरी गोरी गोरी, पण सांग तुझी खालची घागर का काळी का. देते केसांना झटके हिचे वागणे हटके. अरे देते केसांना झटके हिचे वागणेच हटके. जवान पोरांना वेळ लावण्या ही गावभर भटके. हिच्या नखऱ्याचे लागलेत सर्वांना चटके. अरे हिच्या नखऱ्याचे लागले सर्वांना चटके. आणि म्हणून जो तो हिच्या घागरीवर मारतोय जोराचे फटके. आज 4 चौघात तुला लढायचं आहे. आज 4 चौघात तुला लढायचं आहे. नादाला लागून माझ्या तुला रडायचं आहे. कसं कळत नाही राणी तुला माझ्या प्रेमात पडायचं आहे. आणि तुझे ते वरचे माठ धरण्यासाठी, आणि तुझे ते वरचे 2 माठ धरण्यासाठी या जगन्नाथाला या कान्हाला तुझ्यावरती चढायचं आहे. मंडळी गवळणीच्या शब्दाकडे लक्ष असू दे. नको वाद घेऊ माझ्यावरी, मी कशाला चोरतोय ग. नाही आलो मी तुझ्या घरी, तरी चोर मीच ठरतोय ग. संधी साधून अंधाऱ्या रात्री, संधी साधून अंधाऱ्या रात्री सार गुपचूप करतोय ग. तेजल तेजल तुझ्या गहंडीत, तेजल तेजल तुझ्या गहंडीत. आम्हाला सर्व माहिती आहे. तेजल तुझ्या गहंडीत कुणीतरी दुसराच भरतोय ग. मंडळी काय व्हायचं लक्ष असू द्या. हिचे माठ असायच्या, हिच्या अंडी असायच्या या दुधाने भरलेल्या. त्या कोणीतरी दुसरंच खायचं, काना नाही खायचा. कोणीतरी दुसरंच मजा मारून जायचं. आणि मग काय करायचं माहिती आहे, त्या रिकामा घागरीमध्ये ते पाणी भरून ठेवायचे. शब्दाकडे लक्ष असू द्या. दही दूध खायच्या आणि त्या घागरीमध्ये पाणी भरून ठेवायच्या, बरोबर. म्हणून आणि ही नाव कोणावर घ्यायची, कानावर घ्यायची. तेव्हा काना काय बोलतोय, ते जल म्हणजे ते पाणी, ते जल तुझ्या गहंडीत कुणीतरी दुसराच भरतोय ग, मी नाही भरत. आणि नाव कोणावर यायचं, कानावर यायचं. मंडळी शब्दाकडे असू द्या. हिला काही तोड जमणार नाही. ही कुठेतरी भलत्याच इकडे जाईल. आता आल्यानंतर बघा किती डिप्रेशन मध्ये जाईल. इकडे हलो का तिकडे हलो. ती गंगूबाई माहिती आहे का,
बघा तुम्ही आता तिचा आल्यावर किती तमाशा वेळ लागलेली असेल तिला, पण चिंता करण्याचं कारण नाही, दुसऱ्या बारीला अजून हिला वेळ लावेल. माझ्याकडे कार्यक्रम नाही घेतले तरी मला फरक पडत नाही, पण कार्यक्रम दणक्यातच करणार. नको आड घेऊ माझ्यावरी, मी कशाला चोरतोय ग, नाही आलो मी तुझ्या घरी तरी चोर मीच ठरतोय ग. संधी साधून अंधाऱ्या रात्री सार गुपचूप करतोय ग. तेजल तुझ्या गहंडीत, तेजल तुझ्या गहंडीत कुणीतरी दुसऱ्याच भरतोय ग. मला माहिती आहे तेजल तुझ्या गहंडीत कुणीतरी दुसऱ्याच भरतोय ग, मला माहिती आहे, माझीच सवंगडी ना ते. तेजल तुझ्या गहंडीत कुणीतरी दुसराच भरतोय ग. सर्वांना माहिती असेल
माहिती असेल की आजकाल सोशल मीडिया जास्त प्रमाणात चालते नाही का? व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, मेसेंजर असेल, या वेगवेगळ्या माध्यमांवर आपलं चॅटिंगवर बोलणं चालू असतं. आणि असंच तेजल आणि तेजलचा नवरा, त्याचं नाव काय? संदेश. ज्यावेळी संदेश काही निमित्ताने कामासाठी बाहेर गेलेला असतो तेव्हा थकले भागलेला संदेश काय करतो? तुला एखादा मेसेज करतो आणि झोपून जातो. पण तेजलला एखादा मेसेज पुरेसा पडत नाही हो. तिला 2-4 वेळा केल्याशिवाय ती शांत होतच नाही. कारण हाय पण तशी तगडी आहे नाही का? तगडी आहे. म्हणून तेजल आपल्या नवऱ्याला काय बोलते बघा. तिच्या नवऱ्याचं नाव संदेश आहे हो. ऐका. तुमच्या विना लागे ना मन, आठवणीने मी होतो त्रस्त. माझं मन सांभाळा तुम्ही, राहू नका कुठेही व्यस्त. करता करता धनी मध्येच कधी थांबायचं नसतं. मन लावून केलं तर आज मलाही लय वाटेल मस्त. काय बोलते बघा. ऐका ना धनी माझी कहाणी, ऐका ना धनी माझी कहाणी, आता तरी मनावर धरा. संदेश रात्रीचा. तिच्या नवऱ्याचं पण नाव संदेश आहे. सर्वांना माहिती असेल हे प्रेमयुग चालू आहे. आणि प्रेमयुगामध्ये जोपर्यंत शेवटचा मेसेज आले नाही तोपर्यंत शांत वाटत. शेवटचा मेसेज कुठला असो सर्वांना माहिती आहे. बोला कुठला असो? एकदा जोरदार. ओके, थँक्यू. आय लव्ह. कारण तो जोपर्यंत मेसेज आहे तो आलाय नाही तोपर्यंत जीवाला शांती मिळत नाही. ऐका ना धनी माझी कहाणी, आता तरी मनावर धरा. संदेश रात्रीचा, संदेश रात्रीचा, एक वेळ नको. त्याच्यात काय बोलतोय संदेशला? संदेश रात्रीचा एक वेळ नको, 3-4 वेळा तरी करा. भलत संत करायला सांगत नाही हो, मेसेज करायला सांगते. तुम्ही हसण्यावर नेताय विषय. संदेश रात्रीचा एक वेळ नको, 3-4 वेळा तरी करा. पण परत एक प्रसंग निर्माण काय झाला तो दुसऱ्या गाण्यामध्ये. एका धनी सांगू मी किती मनाची स्थिती, धनी सांगू मी किती मनाची स्थिती, आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही, संदेश रातभर करताय तुम्ही, पण बरोबर कधीच पोहोचत नाही. बघा असा प्रसंग निर्माण झाला. बिचारा संदेश करायला लागला पण भलताच प्रसंग निर्माण झाला परत. आणि मध्ये मध्ये नेटवर्क नसायचं हो. आता नेटवर्क असण्यासाठी त्या दांड्या ताट असाव्या लागतात, त्याशिवाय नेटवर्क पकडत नाही. आणि नेटवर्क नसल्यामुळे संदेशची गडबड झाली. धनी सांगू मी किती मनाची स्थिती, आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही, पण बरोबर कधीच पोहोचत नाही.
बरोबर पोचत नाही आपली एक तास बरी झाली अजून 15 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत अरे जाईल तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा जाईल तिथल्या बारी मध्ये तेजलची हवा आहे पण जगन्नाथ भाऊ असल्यानंतर हवा काढून टाकतो हिची फुगलेली आहे पण आपल्या समोर नाही आपण पाणी करून टाकतो हिचं कारण तिचं नावच आहे तेजल आपल्या समोर पाणीच आहे ती अरे जाईल तिथल्या बारी मध्ये हाय तेजलची ती हवा जगन्नाथ बुवा करतोय दावान बिंदास तेजलला येऊन लावा पैसे हो जगन्नाथ बुवा करतोय दावान बिंदास तेजलला येऊन लावा घरात नेहमीच पाण्याची होती टंचाई वेळ कमी आहे म्हणून घाई मध्ये आपल्याला तुमचं मनोरंजन करायचं आहे या बाईच्या घरात नेहमीच पाण्याची होती टंचाई तहानेने जीव हिचा कासा विसा आणि व्याकुळ होई तिच्या घरचा तमाशा सारा रोजच पाही आणि म्हणूनच ही आपल्या अडचणीच्या जागेतून आणि म्हणूनच ही आपल्या अडचणीच्या जागेतून पाणी काढून घे मंडळी हिची बाग तुम्हाला माहिती असेल बोरवेल वाड्यावाड्यांमध्ये बोरवेल मारल्या जातात त्या बोरवेलच्या गाडीवर बघा लिहिलेलं असतं की अडचणीच्या जागेत साईंचं बोरवेल मारून मिळेल बघा ते आपले मांडवावरून विनितची वगैरे गाडी येते तिच्यावर लिहिलेलं असतं बघा अडचणीच्या जागेत साईंचं बोरवेल मारून मिळेल आणि खरोखरच या तेजलबाईला पाण्याची खूप गरज होती त्यावेळी तो बोरवेल मला काय बोलतोय का बाई तुझ्या गवतार मागे अडचणीच्या जागे बाई तुझ्या गवतार मागे अडचणीच्या जागे नेम धरून घालीन ग तुला लागलेली तहान भागवाया तुला लागलेली तहान भागवाया पाणी माझ्या पायपातून काढीन ग तुला लागलेली तहान भागवाया पाणी माझ्या खालून काढीन ग
काढायचं तर वरून आलं पाणी दोन्ही कडून खालून पण काढा आणि वरून पण